काँग्रेसच्या गटनेत्यासह प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी गटनेत्याची नियुक्ती होण्याची शक्यता नाहीये, तर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय सुद्धा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी कोणाला संधी द्यावी असा सवाल या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बदलावा की कायम ठेवावा याबाबत सुद्धा काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला यांनी काँग्रेसची विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार तसंच पराभूत उमेदवारांशी 1 to 1 चर्चा केली आहे। काही आमदारांनी आपलं मत स्पष्टपणे नोंदवलंय, तर काहींनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल असं सांगितलंय। या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल चेनिथला हे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवणार आहेत। त्यानंतर गटनेतेपदाचा निर्णय दिल्लीतून कळवला जाईल आणि प्रदेशाध्यक्षांबाबतचा निर्णय सुद्धा घ्यायला काही कालावधी लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याच्यामुळे आता गटनेतेपदाचा निर्णय नेमका कधी होतो ते बघावं लागेल। मात्र हा निर्णय लांबणीवर पडणार असल्याचं दिसतंय। रमेश चेनिथला यांनी आमदारांसोबत चर्चा केलेली होती, 1 to 1 चर्चा सुद्धा केल्याची माहिती समोर येते। मात्र त्याच्यामध्ये काहींनी आपलं मत नोंदवलं, तर काहींनी जो पक्ष निर्णय घेईल ते आपल्याला मान्य असेल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पक्ष नेमका काय निर्णय घेणार ते बघावं लागेल आणि गटनेते असेल किंवा प्रदेशाध्यक्ष पदाविषयीचा हा जो निर्णय आहे तो नेमका कधी होतो काँग्रेसचा तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल? विधानसभेची निवडणूक झालेली आहे, त्याच्यानंतर निकाल लागलेला आहे आणि आता पहिलं अधिवेशन सुद्धा संपेल काही दिवसांमध्ये, पण काँग्रेसचा गटनेतेपदाचा असेल किंवा प्रदेशाध्यक्षपदाचा जो निर्णय आहे तो झालेला नाही आणि तो लांबणीवर पडणार असं कळतंय। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? नक्कीच स्वरा, काल आपण पाहिलं की रमेश चेनिथला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत यांनी सर्व पराभूत आमदार आणि विजयी आमदार या सगळ्यांची बैठक घेतली। या सगळ्यांचे विचार जे आहेत ते जाणून घेतले। खास करून विजयी आमदार यांच्याशी चर्चा केली। याच्यानंतर जे गटनेता निवडण्याचा प्रक्रिया आहे काँग्रेसची, या सगळ्या संदर्भात चर्चाही झाली। मात्र गटनेता जो आहे तो निवडून आलेला, त्याच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। याचं कारण की काल जी सायंकाळी चर्चा झाली या सगळ्या आमदारांसोबत रमेश चेनिथलाची, ही सगळी चर्चा घेऊन ते दिल्लीला जाणार। दिल्लीला मग पक्षश्रेष्ठींशी बोलणार आणि त्यानंतर तो गटनेता निवडला जाणार। ही काँग्रेसची गेल्या अनेक वर्षापासून परंपरा, कारण हे सगळे महत्वाची पदे ती दिल्लीतून ठरवली जातात आणि त्यामुळे अद्यापही काँग्रेसचा गटनेता निवडण्यात आलेला नाही। जवळपास आता पाहिलं तर बरेच दिवस उलटून गेलेले आहेत। गटनेते सर्व पक्षांनी निवडलेले आहेत, मात्र अद्याप काँग्रेसचा गटनेता निवडण्यात आलेला आहे। त्यामुळे एक थोडीशी नाराजीची लाटही जर काँग्रेसमध्ये आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही, कारण महत्वाचे निर्णय मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीने अद्याप ते घेतलेले नाहीयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।